लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि काही महिन्यामध्येच देशावरती आणि जगावरती कोविडच्या महामारीचं संकट आलं। या महामारीमध्ये लाखो लोकांनी आपापले जीवलग गमावले, लाखो लोकांनी आपले रोजगार गमावले, लाखो लोकांनी आयुष्य ते सगळे जमापुंजी त्याच्यामध्ये गमावली आणि या महामारीचा सामना कसा करावा हे जगाला कळत नव्हतं। त्यावेळेस देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 18 तास काम करत होते। आम्हा सर्व खासदारांना आदेश देत होते की तुम्ही ग्राउंडवर काम करा आणि प्रत्येकाच्या आदेशाचं पालन करत आम्ही सर्व लोक 18 तास आम्ही खाली काम करत होतो। मग ठिकठिकाणी स्टँडवर काही लोकांना अन्न मिळत नव्हतं, काही ठिकाणी अन्नछत्र चालू केले, काही ठिकाणी औषधं मिळत नव्हती, त्या ठिकाणी वॅक्सिन्स मिळत नव्हत्या, काही ठिकाणी लोकांना रेमडेसिवीर नावाचं जे ड्रग अत्यंत महत्वाचं होतं ते मिळत नव्हतं। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अचानक रात्री अपरात्री फोन यायचे की रेमडेसिवीर नाही दिलं तर माझा नातेवाईक जाईल, माझे वडील जातील। आणि अशा काळामध्ये मला भारतीय जनता पार्टीचे आदरणीय देवेंद्रजींचे आभार मानायचे की जे मागेल ते औषध, मागेल ते इंजेक्शन, कुठले पैसे न घेता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींनी सुद्धा स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून गोरगरिबांसाठी उपलब्ध केलं। हजारो लोकांना त्या ठिकाणी अन्नछत्र चालू केले, हजारो लोकांना आर्थिक मदती झाल्या। आणि आपण बघितलं असेल तर कोविडच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या रोज बैठका, मी ऑनलाईन बैठका घेत होतो, त्याचे व्हिडिओ चित्रण आपल्याला या ठिकाणी पाहिलं। अधिकाऱ्यांना रोज सूचना देत होतो की काय काम करायचं, कुठं धान्य पोचवायचं, कुठं गरजू लोकांना पेशंट, कुठं कोविड झालेल्या रुग्णाला कुठं हॉस्पिटल, कुठं बेड मिळेल, अशा अनेक संकटाचा सामना त्या काळामध्ये करावा लागला। त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापले नातलग जसे गमावले तसे कोविड चालू झाल्यानंतर माझे वडील सुद्धा मी या माझ्या जीवनातून गमावले आणि प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होताना माझं दुःख जगाच्या दुःखासोबत लहान झालं। मला सांगायचंय की त्या दुःखात माझे वडील गेल्यानंतर सावडायच्या ज्या दिवशी आपण हिंदू धर्माप्रमाणे सावडतो त्या सावडायच्या दिवशी सुद्धा मला त्या ठिकाणी थांबता आलं नाही, कारण माझे या मतदारसंघामधले अनेक डॉक्टर रशियामध्ये अडकले होते। त्यांच्यासाठी विशेष विमान करणं गरजेचं होतं। मी पूजा चालू असताना मला फोन आला, मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं पूजा चालू आहे, तू पूजा पूर्ण कर, मला दिल्लीला निघावं लागतंय। ज्या वेळेस दिल्लीत पोहोचलो त्या दिवशीपासून तिसऱ्या दिवशी किर्गिस्तान, अनेक राष्ट्रांमधनं अफगाणिस्तान, किर्गिस्तान, दुबई या प्रत्येक ठिकाणी जवळपास 350 लोक, 350 डॉक्टर्स साठी गेलेली मुलं माझ्या मतदारसंघामध्ये आपण परत आणू शकलो। आणि दुःखामध्ये का अनेक गोष्टी आपल्याला दुःखामध्ये सुद्धा करता येतात, लोकांची दुःख पुसता येतात। हा नवीन अनुभव मला या कामानिमित्त मला शिकता आला। प्रत्येक हॉस्पिटलला फोन करायला लागायचा की इथं बेड तुमच्याकडे उपलब्ध आहे का, ऑक्सिजन तुमच्याकडे उपलब्ध आहे का। ठिकठिकाणी स्वतः जाऊन ऑक्सिजन आणावा लागला, वेगवेगळ्या हॉस्पिटलला ऑक्सिजनच्या कांड्या आपल्या गाडीत टाकून आणावं लागला। एवढ्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये आपण स्वतः कोविड सेंटर वडिलांच्या नावाने फलटण येथे चालू केलं, म्हसवडला चालू केलं आणि प्रत्येक कोविड सेंटरला, माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक कोविड सेंटरला कोविड रुग्णांच्या मध्ये जाऊन भेटलो। कधी मास्क होता, कधी मास्क नव्हता, त्यांच्याबरोबर जेवण केलं। स्वतः प्रत्येक कोविड रुग्णाला त्यांच्या नातेवाईकांना दिलासा केला। प्रसंगी कोणाकडे पैसे नव्हते, औषधाला पैसे नव्हते, लोकांना आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण त्या ठिकाणी सांगितलं की हीच वेळ आहे की आपण प्रत्येक लोकांच्या पाठीमागं आपल्याला भावाप्रमाणे उभं राहायचे। आणि मला अभिमान आहे माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा की ज्यांनी जीवाची पर्वा न करता कोविडच्या सारख्या या महामारीच्या युद्धामध्ये प्रत्येकाने सैनिक म्हणून काम केलं आणि हजारो लोकांचे जीव वाचवले। मग करमाळ्याचा माझा सहकारी जगदीश अग्रवाल असो, शंभूराज जगताप असो किंवा योगेश बोबडे असो, सांगोल्याचे बाळासाहेब केदार असो, उत्तमराव जानकर साहेब असो, पुन्हा पुन्हाचे के पाटील साहेब असो, पुन्हा पुन्हाचं कौतुक करायचं, राजकुमार नाना असो, कुणी कोविड मध्ये काम केलं नाही, कोविड नंतर काम केले, कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं नाव ठेवायचं। मला एवढं माहिती की या माढा मतदारसंघामधल्या ज्यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत ते लोक सुद्धा या मैदानामध्ये उतरले होते आणि प्रत्येकाने सहकार्य केले। आज जे जुना चित्रपट असो प्रमाणे माझ्या समोरून जुने दिवस जात आहेत, म्हणून मला आज या आपल्या द्वारे
सर्वांचेच मला याद्वारे आपले आभार मानायचे.